आमच्याकडे होम मिनिस्टर खेळपट्टीचा शो अरेंज करण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये 2 राऊंड होते, एक सेमीफायनल आणि नंतर फायनल. आधी सेमीफायनलचा राऊंड झाला, मग नंतर मी सेमीफायनलमध्ये आधी जिंकली. त्यानंतर मग फायनलचा राऊंड चालू झाला. फायनलच्या आधी सेमीफायनलच्या राऊंडमध्ये आम्हाला फुगे फोडण्यास सांगितले होते. टोटल 40 बायांचा गट होता, त्यामध्ये एकमेकांचे फुगे फोडायचे होते. पण मला त्या गोंधळामध्ये जाऊच वाटलं नाही, म्हणून मी एका कडेला थांबले आणि ते मला जास्त ओळख नसल्यामुळे बाया माझ्याकडे आलेच नाहीत, म्हणून माझा फुगा फुटलाच नाही. आणि ज्या 2 बायांचा फुगा लास्टपर्यंत राहिला ते विनर होते. मग माझा फुगा फुटला नसल्यामुळे मग मी विन झाले त्याच्यामध्ये. नंतरच्या फायनल गेममध्ये 1 लिटरची बॉटल समोर पुढे ठेवलेली होती आणि बकेटमध्ये पाणी ठेवलेलं होतं आणि चहाच्या कपाने ते पाणी भरून त्या बॉटलमध्ये घालायचं होतं. ज्याची अगोदर बॉटल भरली तो जिंकणार होता. मग सुरुवात केली आम्ही बॉटल भरायला. गाणं चालू होतं, पण गाण्याकडे लक्ष नव्हतं. सगळे बॉटल भरण्याच्या मागे लागलेले होते. सगळ्या बाया एकमेकाला ढकलत, कोणाचं पाणी सांडत करत सगळेजण बॉटल भरत होते. हळूहळू सगळ्यांनी आपापली बॉटल भरली. खूप भीती वाटत होती की माझी बॉटल भरणार का नाही. हळूहळू पण बॉटल भरली माझी. आधी कसं तर वाटत होतं, म्हणजे कसं होणार. पण मी काय तिथे जिंकण्यासाठी मनात खास विशेष गेलेले नव्हते. बघाव कसं राहतं, कसले गेम असतात आपल्याला काय माहिती पण नाही. बघू कसं होतं म्हणून मी असं गेलेले होते. तिथं काय माझं असं जिंकावंच म्हणून कुठं काही हे नव्हतं. बघू कसं असतं म्हणून मी गेलेली तिथे. पण हळूहळू बॉटल भरायला सुरुवात केली. आधी सेमीफायनलमध्ये जिंकल्यामुळे थोडं कॉन्फिडन्स आला होता. नंतर मग बॉटल भरायला सुरुवात केली. कुणाच्या अगोदर भरणार म्हणून धडधड वाटत होतं आणि लवकर भरावी म्हणून हे केलं होतं. मग नंतर माझीच बॉटल अगोदर भरली आणि मी याच्यामध्ये विन झाले. होम मिनिस्टर खेळपट्टीमध्ये विन झाले आणि मला मग वॉशिंग मशीन भेटली होती. खूप छान वॉशिंग मशीन आहे, चांगल्या कंपनीची आहे, गोदरेज कंपनीची. अचानक गेली आणि जिंकूनच आली.